नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा सिंपल प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। प्रॉब्लेम कसा दिलाय ते पहिल्यांदा वाचूया आणि गिवन लिहूया। गिवन काय दिले बघा, प्रॉब्लेम वाचा नीट। ए सर्टन मशीन हॅज अन इफिशियन्सी ऑफ 40%, म्हणजे इफिशियन्सी दिलेली आहे पहिल्यांदा। तर इफिशियन्सी आपण कशाने दाखवतो? इटा इज इक्वल टू दिले 40%। पुढे काय म्हणलंय? द व्हेलॉसिटी रेशो ऑफ द मशीन इज 200। व्हेलॉसिटी रेशो म्हणजे व्हीआर दिलाय 200। फाइंड द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड ऑफ, एफर्ट आपल्याला फाइंड करायचं आहे, टू लिफ्ट लोड ऑफ 2 किलो न्यूटन युजिंग दिस मशीन, म्हणजे 2 किलो न्यूटन लोड लिफ्ट करायला किती एफर्ट आपल्याला लागतोय तो आपल्याला फाइंड करायचा। आता 2 किलो न्यूटन लोड दिलाय, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करायला 1000 ने मल्टिप्लाय करायचं। तर एवढं आपल्याला गिवन दिलंय। आता 2 फाइंड लिहूया। फाइंड काय करायचे आपल्याला? एफर्ट फाइंड करायचे। फाइंड द एफर्ट रिक्वायर्ड, म्हणजे एफर्ट कशाने दाखवतो आपण? पी फाइंड करायचे आपल्याला। आता त्यासाठी फॉर्म्युला कोणता लागेल ते लिहूया। फॉर्म्युली पी म्हणजे एफर्ट कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असते? मेकॅनिकल ॲडव्हांटेज। मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी। आता यातलं डब्ल्यू आपल्याला दिले, पी काढायचे, मग राहिलं काय? एम ए दिले का? नाही। मग ते कुठून काढायचं? एम ए अजून कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये असतं? इफिशियन्सीच्या। मग इफिशियन्सी आपल्याला दिली, सो इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो? एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100। आता इफिशियन्सी दिली 40%, एम ए आपल्याला काढायचे, व्ही आर दिले का? दिले 200 आणि इंटू 100, म्हणजे यातनं एम ए निघल, ते इथं टाकलं की पी निघते। सिंपल प्रॉब्लेम आहे। सोल्युशनमध्ये आता फक्त काय व्हॅल्यू तर पुट करायचे। सोल्युशन बघा, खालून वर जायचं। पहिल्यांदा इफिशियन्सी मधून एम ए काढून घेतो मी। सो इफिशियन्सी इज इक्वल टू काय? एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100। इफिशियन्सी दिली 40%, 40% इज इक्वल टू एम ए फाइंड करायचं आहे डिवायडेड बाय व्ही आर किती दिले? 200 इंटू 100। आता हे गेलं, राहिलं फक्त इथं 2 इकडे मल्टिप्लाय केलं की एम ए निघते। तो सो एम ए इज इक्वल टू किती येणार? हे 40 इंटू 2 म्हणजे एम ए इज इक्वल टू किती येणार? 80। कॅल्शियममध्ये सरळ टाका, 80 येते। आता हे एम ए इथं 80 टाकायचं, मग पी निघते। सो एम एचा फॉर्म्युला नंतर एम ए इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी। एम ए आहे 80 इज इक्वल टू डब्ल्यू आपल्याला दिले 2000 डिवायडेड बाय पी फाइंड करायचं। आता पी इकडे डिवाइड आहे, इकडे आला की वर मल्टिप्लाय होईल आणि 80 तिकडे डिवाइड होईल, म्हणजे पी इज इक्वल टू काय येईल? 2000 डिवायडेड बाय 80। सो एफर्ट पी इज इक्वल टू किती येणार? हे जर डिवाइड केलं तर किती येते? 25 न्यूटन। तर अशा पद्धतीनं सिंपल प्रॉब्लेम आहे। वाचायचा प्रॉब्लेम, गिवन काय दिले बघायचं, त्याच्यावरून फॉर्म्युले काय फाइंड करायचे, त्याच्यावरून फॉर्म्युले लिहायचे आणि फक्त व्हॅल्यू पुट करायचे आणि आन्सर फाइंड करायचे। थँक्यू।